कोल्हापूर शहरातील शिवाजी उद्यमनगर औद्योगिक वसाहतीत महापालिकेने आपत्कालीन काळात मदत पोहोचवण्यासाठी ठेवलेली सुरक्षित 10 फूट मोकळी जागा आता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे। परिणामी भविष्यात जर कोणतीही दुर्घटना घडली तर आपत्कालीन सेवांना या अडथळ्यामुळे मोठा अडसर निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट कोल्हापूर यांच्या वतीने 29 एप्रिल 1948 रोजी लहान सहान उद्योगधंद्यांकरिता निवड करण्यात आलेल्या आयर्नविंड ख्रिश्चन हायस्कूल समोरील कोटीतीर्थ लगतचे विभाग शिवाजी उद्यमनगर असे नाव देऊन सदर तारखेपासून जाहीरनामा काढण्यात आला। तेव्हापासून महापालिकेच्या वतीने शिवाजी उद्यमनगर विशिष्ट क्षेत्र स्थापन करून या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभारण्यात आली। शहरातील युवकांना घराजवळच रोजगार मिळावा आणि व्यवसाय वाढावा हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून महापालिकेच्या वतीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता। यात शिवाजी उद्यमनगर औद्योगिक वसाहतीत काही वर्षांपूर्वी महापालिकेने आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन दल, आरोग्य पथक आणि इतर आपत्कालीन यंत्रणांना त्वरित प्रवेश मिळावा, तसेच आजूबाजूला असणाऱ्या इमारतीत हवा खेळती ठेवण्यासाठी 10 फूट रुंदीचा मार्ग मोकळा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार बिग बाजार रोड, करसगा रोड, भारत बेकरी रोड या परिसरात 10 फूट रुंदीची जागा मोकळी ठेवण्यात आली होती। काही काळ ही जागा अशीच मोकळी होती, मात्र आज ही जागा अतिक्रमणाने व्यापली आहे। या ठिकाणी अनेकांनी आपले गाळे उभे केले असून महापालिकेच्या जागेतच उद्योगधंदा सुरू केलाय। त्यासोबतच काही ठिकाणी लोखंडी शेड, गेट्स आणि साहित्याचा साठा ठेवण्यात आलाय। जिथे एकेकाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी मोकळा रस्ता ठेवला होता, तिथे आता भिंती, दरवाजे आणि साहित्याचा ढीग उभा आहे। जर भविष्यात या ठिकाणी काही आपत्कालीन प्रकार घडला तर अग्निशमन दलाला तारांबळ उडण्याची शक्यता आहे, कारण 2015 मध्ये याच परिसरात मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली होती। यावेळी अक्षरशः नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाची तारांबळ उडाली होती। याच्या संदर्भात नगर रचना विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून 2 भूखंडांमधील लेआउटमध्ये रिकामी जागा ठेवली होती का याची माहिती उपलब्ध नाही। या संदर्भात प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू अशी प्रतिक्रिया नगर रचना विभागाने दिली आहे। हा आपत्कालीन मार्ग नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे, त्यामुळे नागरिकांनी स्वतः तो खुला करावा असं आवाहन मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी केलं। उद्यमनगर औद्योगिक वसाहतीमध्ये जे आपण महानगरपालिकेने जे त्यावेळेला जी वसाहत बसवली होती, त्यामध्ये त्यांनी काही ठिकाणी आपत्कालीन मार्ग हे नमूद केले होते आणि ते तसे आपण नकाशावर पण दर्शवलेले आहेत। तरी आमच्या निदर्शनात असे आलेले आहेत की काही नागरिकांनी तिथं दुकान म्हणजे त्या रोड पूर्ण ब्लॉक करून तिथे दुकान थाटलेली आहेत। तरी अग्निशमन विभाग किंवा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुठलेही वाहन, आपत्ती व्यवस्थापनाचं वाहन असेल, पोलिसांचं असेल किंवा ॲम्ब्युलन्स असेल किंवा फायर ब्रिगेड असेल, त्याला समजा काहीही आपत्ती आली तर त्यांना मोठा पल्ला गाठावा लागतो। तर ते आपत्कालीन मार्ग हे नागरिकांनी ताहून काढण्यात यावे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या वाहनासाठी जाण्यासाठी मार्ग करण्यात यावा। हा अग्निशमन विभागाकडून जे आता ह्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे आपत्ती चा जो मार्ग आहे हा सगळ्या नागरिकांसाठी, आपल्या सुरक्षेसाठी आहे। तरी हा तुम्ही ताबडतोब मार्ग जर असा असेल तर रिकामा करा। तर आम्ही अग्निशमन विभाग किंवा आम्ही महानगरपालिका अतिक्रमण विभाग ह्याला आम्ही दखल देऊन ते तशी कारवाई पुढे करण्यात येईल। या परिसरात भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये यासाठी येथील अतिक्रमण प्रशासनाने काढणे गरजेचे आहे। जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर।